आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळांचे पायी माझे दंडवत, सकळांचे पायी माझे दंडवत, सकळांचे पायी माझे दंडवत, अपुदाले चित्त शोधत राहा, अपुदाले चित्त शोधत राहा, सकळांचे पायी माझे दंडवत, सकळांचे पायी माझे दंडवत, ही गाते करावे देवाचे चिंतन, देवाचे चिंतन, देवाचे चिंतन, हे करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एक निध, करोनिया मन एक निध, सकळांचे पायी माझे दंडवत, सकळांचे पाया माझे दंडवत, सकळांचे पाया माझे दंडवत, तुका म्हणे लाभ होई तो व्यापार, तुका म्हणे लाभ होई तो व्यापार, करा काय फार शिकावे, करा काय फार शिकावे, सकळांचे पाया माझे दंडवत, सकळांचे
आपुलाले चित शोध कराय आपुलाले चित शोध कराय सकळांचे पायी माझे दंडावता सकळांचे पायी माझे दंडावता सकळांचे पायी माझे राग मुलतानी तोडी थाट आरोह अवरोह अशा स्वरूपाचे बरं का. आणि आशेत घ्यायचे असतात तर राग तो मुलतानी होतो, नाही तर नाही. मी सागर आता इथं मी हा शब्द आहे परंतु मंत्र सप्तकातला मी सागर कोमल आहे, म तीव्र आहे, प मी तार सप्तकातला शुद्ध आहे. सा आता आवरोह मध्ये बघा म्हणजे आरोह मध्ये कोमल रे आणि कोमल ध हे वरचे आरोह, मात्र अवरोह मध्ये त्यांचा वापर आहे. सा नि ध प म ग रे सा व हा ह्याच्यामध्ये वादी स्वर आहे आणि षड्ज म्हणजे सा हा सवादी स्वर. वादी स्वर याचा अर्थ असा आहे की त्याच्यावरती वारंवार तुमचं फ्रिक्वेंटली त्याच्यावरती आलं पाहिजे, लक्षात ठेवा. संवादी म्हणजे त्याला साथ देणार आणि बाकीचे जे सगळे अनुवादी स्वर असतात त्याच्यामध्ये हा मुख्य प म ग रे सा नि सा ग म प. जिथं आपण थांबतोय लक्षात ठेवा तो वादी स्वर आहे. नि सा ग म प नि सा प नि सा म्हणजे हा संवादी. सा नि ध प सा नि ध प पवरच घेऊन थांबला पाहिजे. म ग रे सा. राग मुलतानी व्यवस्थित प्रॅक्टिस करा सर्वांना. अनेक चाली मी दुसऱ्या चॅनलवरती दिलेली. ही मुलतानी रागामधलीच तोडी थाटामधलीच ही चाल आहे. आवर्जून प्रॅक्टिस करा. सांगणं हे माझं कर्तव्य आहे. त्यातून कोणाला किती आवडतं कोणाला किती नाही आवडेलच अशी मी अपेक्षा कधी करत नाही, परंतु माझ्याकडे जे आहे ते द्यायचं एवढाच मी विचारतो. ओके. झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्णविराम देतो. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.